असतं. जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबाची माता भाग्य कोणते अजून, शिवबाची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असे ठेवलं. आईच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबराज हे धाकटं रत्न अतिशय कठीण परिस्थितीत आम्ही शिवबराजांना घडविले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गय केली जाणार नाही ही शिकवण आम्ही शिवबराजांना दिली. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं. जेव्हा त्यांच्याविषयी बोललं जातं, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामातेची, त्याची जात मर्द मराठ्यांची, देशाला लाट आणली भगव्यांची, मुहूर्त मेढवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात ना, जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय भवानी. माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झाल्यार पसरली होती, रयात निश्चित पडली होती. नव्हती गुलामीची झाड ही अन्यायकारक राजवटी विरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत. अशा वेळी स्वराज्य संकल्पक शहाजी राजांच्या मार्गदर्शनाने मी बाल सुपन्ना वयाच्या 12 वर्षी घेऊन पुण्यात आले. सोबत होते ते जीवाभावाचे सहकारी आणि स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार. मावळ्यांच्या साह्याने शिवबाच्या परिक्रमाने याची सुरुवात लवकर झाली. एक आई म्हणून मला त्याचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वराज्याची संकल्पना झाली